मुलांनो, कॅप्रॉन 1चा रिझल्ट लागलेला आहे आणि खूप मुलांना हवं ते कॉलेज हवं ती ब्रँच मिळालेली नाही आहे. मला खूप मुलांचे मेसेज येते की सर मी लास्ट इयरच्या कटअपप्रमाणे कॉलेज लिस्ट बनवली होती, परंतु तरी देखील मला हवं ते कॉलेज हवी ती ब्रांच मिळाली आहे. तर सर मी काय करू? तर मित्रांनो, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. मी सांगणार तुम्ही काय केलं पाहिजे. चला तर मित्रांनो, आपण थोडासा वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. आता मुलांनो, कॅप्रॉन 1चे रिझल्ट नंतर दोन टाईपची मुलं असतील. एक म्हणजे मित्रांनो ज्यांना काही ना काहीतरी अलॉटमेंट झालेली आहे आणि मित्रांनो दुसरे म्हणजे ज्यांना कोणतंच कॉलेज अलॉट झालं नाहीये. पहिल्यांदा आपण जाऊया ज्यांना काही ना काहीतरी अलॉटमेंट झाली आहे. म्हणजे काही मुलांना मित्रांनो कॉलेज चांगलं भेटलेलं आहे परंतु ब्रांच चांगली भेटली नाहीये. त्याला हवं ते कॉलेज भेटले पण हवी ती ब्रांच भेटलेली नाहीये. मित्रांनो दुसऱ्या नंबरचे आहेत ज्यांना हवी ती ब्रांच भेटलेले पण हवं ते कॉलेज म्हणजे ब्रांच चांगली भेटलेली आहे परंतु कॉलेज चांगलं भेटलं नाही. आणि तिसऱ्या नंबरचे मुलं आहेत ज्यांना ब्रांच ही चांगली भेटली नाही आणि कॉलेजही चांगलं भेटलं नाहीये. हे मित्रांनो झाले कोणते? ज्यांना काही ना काहीतरी अलॉटमेंट आहे परंतु त्यांना आवडत नाहीये. आणि जे मित्रांनो दुसऱ्या प्रकारचे म्हणजे त्यांना कोणतंच कॉलेज कॅप्रॉन 1 मध्येच अलॉट झालं नाहीये. तर मित्रांनो आपण सुरुवात करूया पहिल्यांदा ज्यांना काही ना काहीतरी अलॉटमेंट झाली त्यांच्यापासून. लक्षात घ्या मित्रांनो, जर तुमच्या आवडीची ब्रँच पण नाहीये आणि आवडीचं कॉलेज पण नाहीये परंतु तुम्हाला कोणतं ना कोणतं तरी कॉलेज अलॉट झाले, त्यांनी काय करायचे? त्यांनी मित्रांनो बिनधास्त बेटरमेंटला जायचे. बाकीचे मित्रांनो ज्यांना कॉलेज मिळालंय ब्रँच नाहीये किंवा ज्यांना ब्रँच मिळाली कॉलेज नाहीये म्हणजे चांगलं म्हणतोय मी, तर मित्रांनो त्यांनी सुद्धा बेटरमेंटला जायचं आहे. बेटरमेंट म्हणजे काय करायचं आहे? तुम्हाला नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, 1000 रुपये CET सेलला पे करायचेत आणि मित्रांनो तुम्हाला कॅप्रॉन 2ला उतरायचे. आता खूप मुलं असं म्हणणार की कॅप्रॉन 2 मध्ये कॉलेज अलॉट होत नाहीये, मेरिट वाढते, वॅकंट सीट नसतात. बरोबर आहे मित्रांनो, कॅप्रॉन 2 मध्ये तुम्हाला जास्त वॅकंट सीट्स पाहायला मिळत नाहीये कारण मित्रांनो फर्स्ट कॅप्रॉन नंतर मित्रांनो फक्त तुम्हाला जेवढ्या शिल्लक जागा आहेत तेवढेच त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला फक्त कॅप्रॉन 2लाच नाही तर मित्रांनो तुम्हाला कॅप्रॉन 3 कॅप्रॉन 4 पर्यंत जायचं आहे. कारण तर मित्रांनो लक्षात घ्या, असं ना तसं मित्रांनो तुमच्याकडे कोणतं ना कोणतं तरी तुमच्या खिशामध्ये कॉलेज आहे म्हणजे तुमची रिस्क थोडीशी कमी झालेली आहे परंतु तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज तर नक्कीच पाहिजे आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? कॅप्रॉन 4चा वेट करायचा आहे. का मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, लास्ट इयरचा ट्रेंड सांगतो मित्रांनो. फर्स्ट राऊंडला जर तुम्हाला कॉलेज मित्रांनो मिळालं आणि तुम्ही बेटरमेंटला गेला, सेकंड राऊंडला मित्रांनो तुम्हाला जास्त चेंजेस पाहायला मिळत नव्हते परंतु मित्रांनो तुम्हाला थर्ड राऊंडला म्हणजे तुम्हाला मित्रांनो त्यामध्ये कट ऑफ कमी झालेला पाहायला मिळत होता आणि भरपूर मुलांना मित्रांनो कॅप्रॉन 3 मध्ये सुद्धा कॉलेज चांगल्या प्रकारे अलॉट होत होतं. कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, ऑर्फनचे, कास्टचे, डिफेन्सचे, हँडिकॅपचे जे सीट्स असतात ते मित्रांनो लास्ट जो राऊंड असतो, आता पाठीमागेपर्यंत मित्रांनो 3 राऊंड होते, यावर्षी 4 राऊंड आहेत. म्हणजे यावर्षी चौथ्या राऊंडमध्ये तुम्हाला कास्टचे, ऑर्फनचे, डिफेन्सचे, हँडिकॅपचे जे सीट्स आहेत ते ओपनमध्येच कन्वर्ट झालेले पाहायला मिळणार. आणि मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला थोडेसे वॅकंट सीट्स जे आहेत ते जास्त पाहायला मिळणार आणि तुमचा थोडासा कट ऑफ सुद्धा कमी येणार आणि तुम्हाला चान्सेस आहेत की तुमची बेटरमेंट होऊ शकते. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्याकडचे जे मित्रांनो जे कॉलेज आहे त्याला राहून द्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला बेटरमेंटला जायचं आहे. फक्त मित्रांनो बेटरमेंट करताना तुम्हाला काय करायचं आहे? समजा मित्रांनो तुम्हाला PCCOला मित्रांनो सिव्हिल तुम्हाला ब्रँच मिळालेली आहे परंतु तुम्हाला CS ब्रँच पाहिजे. म्हणून मित्रांनो तुम्हाला CS ब्रँच पाहिजे म्हणून तुम्हाला असं नाही करायचं की PCCO पेक्षा वरती तुम्हाला सिंहगडचं CS टाकायचं आहे. असं नाही मित्रांनो, कॉलेज मित्रांनो तुम्हाला त्याच्यापेक्षा खालचं कॉलेज वरती नाही टाकायचं, तुम्हाला ते कॉलेज राहून द्यायचं आणि त्याच्यापेक्षा चांगलेच कॉलेजेस तुम्हाला वरती टाकायचे. कारण मित्रांनो कदाचित जर कट ऑफ कमी झाला तर ते कॉलेजेस तुम्हाला लागू शकतात. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कॅप्रॉन 2 साठी लिस्ट बनवून मित्रांनो तुम्हाला नॉट फ्रीज आणि बेटरमेंटला जायचं आहे. हे झालं मित्रांनो कोणासाठी? ज्यांचे मित्रांनो अलॉटमेंट झालेले. आता मित्रांनो आपण जाऊयात ज्यांना कोणतंच कॉलेज अलॉट झालं नाही त्यांच्याकडे. तर मित्रांनो या मुलांनी कॅप्रॉन 1 मध्ये काय केलं असणार? मित्रांनो त्यांनी 1 ते 10 कॉलेजेस टाकले असणार, ते पण मित्रांनो बेस्ट कॉलेजेस प्लस मित्रांनो CS ब्रँच टाकले असणार. परंतु लक्षात घ्या त्यांना ते कॉलेजेस मिळालेले नाहीत. आता मित्रांनो त्यांच्यासाठी थोडासा प्रॉब्लेम आहे. कारण मित्रांनो लक्षात घ्या, समजा मित्रांनो त्यांनी 95% कट ऑफ वाले जर कॉलेजेस टाकले असतील आणि मित्रांनो त्यांचा जर कट ऑफ 90%चा असेल तर मित्रांनो त्याला नक्कीच ते कॉलेजेस लागले नसणार. परंतु लक्षात घ्या, जर त्यांनी थोडीशी लिस्ट जर थोडीशी मोठी बनवली असते आणि मित्रांनो 90%च्या आसपासचे किंवा 90%च्या खालचे जर कॉलेजेस त्या लिस्टमध्ये टाकले असते तर त्यांच्याकडे काही ना काही तरी कोणतं ना कोणतं तरी कॉलेज राहिलं असतं. त्यासाठी मित्रांनो आता त्यांनी कॅप्रॉन 2 साठी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची आहे, त्यांनी कॅप्रॉन 2 साठी काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगून देतो. त्यांना मित्रांनो डायरेक्टली मित्रांनो कॅप्रॉन 2 साठी मित्रांनो नवीन लिस्ट बनवायची आहे. आता नवीन लिस्ट कशा प्रकारे बनवायची समजून चला मित्रांनो. त्यांचे 90% आहेत मार्क्स, तर त्यांना काय करायचं मित्रांनो? त्यांना मित्रांनो वरतीचे म्हणजे टॉपचे कॉलेजेस तर टाकायचेच आहेत परंतु 90%च्या जवळचे कॉलेजेस भरपूर टाकायचे आणि प्लस मित्रांनो 90%च्या खालचे कॉलेजेस सुद्धा टाकायचे. म्हणजे जेवढी जास्त 60-70 कॉलेजची लिस्ट बनवता येईल तेवढी लिस्ट बनवायची आहे. कारण तर मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो, फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये मोकळं राहण्यापेक्षा काही ना काही कोणतं ना कोणतं तरी कॉलेज हातामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो कोणतं ना कोणतं कॉलेज हातामध्ये आलं तर मित्रांनो तुमच्याकडे तुम्हाला बेटरमेंटला जाण्यासाठी बेस्ट चॉईस असते. तुम्हाला बेटरमेंटला जायचं आणि त्यापेक्षा कोणतं चांगलं कॉलेज भेटतंय का बघायचं. जर नाही भेटलं तर मित्रांनो ते कॉलेज घेऊन तुम्हाला ॲडमिशन सिक्युअर करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला स्ट्रॅटेजी वापरायची आहे. म्हणजे समजलं तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? एक नवीन लिस्ट बनवायची, त्यामध्ये तुम्हाला परफेक्ट मित्रांनो कॉलेज लिस्ट बनवायचे, 60-70 कॉलेजेस टाकायचे तुमच्या पर्सेंटाईलनुसार आणि मित्रांनो कॉलेज मिळवून मित्रांनो तुम्हाला त्यानंतर तुम्हाला
बेटरमेंटला जायचं आहे. तर मित्रांनो हे तुम्हाला मी जे व्हिडिओमध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्हाला समजली असेल आय होप मित्रांनो. तर मित्रांनो चला तर मग आपण व्हिडिओला एंड करूया. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद.